बॅट 12th मॅन कडे आहेत. त्यामुळे सिस्टमॅटिक पद्धतीने खेळणारे राजमुद्रा खरवईचे हे ऑल प्लेयर आणि चांगली मॅच होईल. पहिला गोलंदाजी मार्कवरती पहिला बॉलर अंकुर इथून येतोय. अंकुर आलेला आहे आणि अंकुरच्या विरोधात मात्र पहिला फलंदाज येतो कुणाल. जय मानाई मानगाव संघ कुणाल हा खेळाडू आणि त्यांच्या साथीला येतो कॅप्टन आकाश. जय मानाई मानगाव संघाचा विचार केला तर मानगाव हे खूप मोठं गाव आहे कर्जत तालुक्यातील आणि आपण म्हटलं तर एकाच एकाच आजूबाजूला असणारी घरं आणि त्या एकाच आळीमधून येणारा हा संघ जय मानाई मानगाव. दिनेश यशवंत बोरकर यांनी पुरस्कृत केलेल्या नवीन जर्सी जय मानाई मानगाव टीम परिधान करून राजमुद्रा खरवईचा अंकुर पहिल्या ओव्हरला इथून सुरुवात करेल आणि ओव्हर नंबर 1 ची सुरुवात होईल ती मात्र ओव्हर द विकेटने. पहिला फुल टॉस कुणालचा शॉट मागे ठोकलाय तो मात्र षटकार. घमासान युद्धाची सुरुवात आणि पहिला आक्रमणाचा षटकार आहे तो कुणालच्या फलंदाजाचा. राजमुद्रा खरवई टीमला आणखी एक सूचना आहे की विकेटच्या मागे विकेट किपरच्या मागे नदीचा भाग आहे त्यामुळे मागे धावताना सावकाश धावा ही आपल्याला विनंती आहे. कारण खाली थोडा खड्डा आहे मागच्या बाजूला त्यामुळे जाताना खाली दगड गोटे आहेत त्यामुळे आपण सांभाळून धावा. एकाच बॉलमध्ये जय मानाई मानगाव टीमची धावसंख्या पोहोचली आहे 6. कुणालचा षटकार आलाय आणि राजमुद्रा खरवईच्या अंकुरवरती तो चढवलेला पहिला आघात होता. सामने आज 9 मॅच आरामात कव्हर होतील. 5 वाजता आपली स्पर्धा कव्हर होईल. नेवाळीकरांना त्याचं टेन्शन नाही. आज अविनाश दुर्गे अशोक दुर्गे आलेत म्हणजे स्टेज सांभाळण्याचं टेन्शन नाही. नरेश दुर्गे वन मॅन आर्मी सारखे 2 दिवस अंपायरिंग करत होते आणि मागच्या 2 दिवसापासून रोहित चिनारे आणि रोशन दुर्गे अंपायरिंग करत आहेत. चांगला शॉट डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये आणखी एक चौकार इथून आला जय मानाई मानगाव टीमचा. मानगाव टीमचे सर्व खेळाडू आपण खुर्च्यांवरती बसून घ्या. कुणाल आणि आकाश सलामी स्वीकारताय त्यामुळे आपण प्लेयर आपल्या डगआउटमध्ये सर्व राहतील याची नोंद घ्या नाहीतर तुम्हाला इथून आयोजकांच्या वतीने पेनल्टी देण्यात येईल. कडक सूचना आहेत कारण विपक्षी टीमचा दावा असेल तर तुम्हाला पेनल्टी स्वीकारावीच लागेल. धावा संख्या धावा फलकावरती 2 बॉलमध्ये 10. दोन बॉल धावा 10. चांगला शॉट आहे कुणालचा ऑन साइडला राजमुद्रा खरवईवरती चढवला आणखी एक चौकार. जबरदस्त बॅटिंग करतोय जय मानाई मानगाव टीमचा कुणाल. काय प्रॅक्टिस आहे कुणालची. 3 बॉल मध्ये धावा ठोकल्या तर 14. 2 ओव्हर नंतर पाण्याची बॉटल घेऊन कमिटी मेंबर पैकी एखादा आतमध्ये जाईल याची नोंद घ्या. कमिटीचेच सदस्य चौकार आला 3 बॉल धावा 14. आणखी एक शॉट कुणालचा. कॅचची संधी कॅच ड्रॉप झाली इथून राजमुद्रा खरवईकडून. मिळालेल्या संधीचं सोनं करता आलं नाही राजमुद्रा खरवईला आणि एका रनने धावसंख्या 4 बॉलमध्ये जय मानाई मानगाव संघाची 15. जय मानाई मानगाव संघाचे काही खेळाडू खरं तर त्यांचं विमान उतरायला थोडा उशीर झाला आणि म्हणून काही खेळाडू थोडे उशिराने येत आहेत. फुल टॉस चुकीचा चेंडू ठोकला इथे चौकार. कॅप्टन आकाशचा हा चौकार. पार्टनरशिप इतकी भयानक आहे की 5च चेंडूमध्ये जय मानाई मानगाव टीमने धावा उभारल्यात त्या मात्र 19. जबरदस्त टोलेबाजी. पहिल्या सामन्यामध्ये 4 ओव्हरमध्ये आंबोट टीमने फक्त 30 धावा केल्या होत्या आणि जय मानाई मानगावच्या 5 चेंडूमध्ये धावा झाल्यात 19. कॅप्टन आकाश आणि कुणालची ही दमदार बॅटिंग मानाई मानगाव टीमला घेऊन जाते 5 बॉलमध्ये 19. अंकुरच्या ओव्हरमधला हा लास्ट बॉल आहे. अंकुरचा चेंडू बॅक टू द बॉलर खेळला. अंकुरने ओव्हर केली कंप्लीट. इन ॲक्शन होता. ओव्हर 1 चा खेळ इथून संपलाय. धावा झाल्या एकही खेळाडू न गमावता जय मानाई मानगाव संघाच्या 19. खरं तर काही खेळाडूंचं विमान उशिरा येत होतं त्यामुळे आकाश आणि कुणालने ओपनिंग स्वीकारली. राजेंद्र थोडे उशिराने आले अन्यथा ते सलामीच्या भूमिकेत असते जय मानाई मानगावचे. पण हरकत नाही 19 धावा पहिल्या ओव्हरमध्ये उभारल्या जय मानाई मानगाव या टीमने.
नवीन गोलंदाज झाला केपी. ओव्हर नंबर 2. पहिलाच बॉल, कुणालचा फटका कव्हरच्या वरून काढला, एक्स्ट्रा कव्हर मध्ये ठोकलाय चौकार. कुणालची बॅट खरं तर काश्मीर वरून असावी, इतका जबरदस्त आवाज फटका आल्यानंतर येतो कुणालचा. धावा आल्या तर मात्र काश्मीर विलो पासून बनवलेली ही बॅट. धावसंख्या 23. एक चेंडू झालाय केपीचा. केपी म्हणजे खरं तर सनी देओल जसा हिंदी मूवी मध्ये असायचा 2.5 किलो का हात, तसा केपी आपल्या टीमसाठी एक ब्रेक थ्रू इथून मिळून देईल काय बघायचं. विकेटची गरज आहे आता राजमुद्रा खरवईला. हाईट होती बॉलवरती, बाउन्स चेंडूचा मारा, एका रनने एक्स्ट्राची धाव आली. धावसंख्या मात्र 24. जय मानाई मानगाव हा कर्जत तालुक्यामध्ये या वर्षीच्या सीझन मध्ये लगातार स्पर्धा खेळणारा संघ आहे. 4 ओव्हरमध्ये 58 धावा त्यांनी कशेळ्याच्या मैदानावरती चेस केल्या होत्या. त्यामुळे हा संघ चांगल्या ताकदीचा आणि मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जाणारा संघ आहे. खेळाडू नवीन आहेत पण सराव या वर्षीच्या सीझन मध्येच उतरलाय आणि एकाच आळीतले सगळे खेळाडूंची घरं एकमेकांच्या बाजूला आहेत. चांगला चेंडू टाकलाय तो मात्र केपीने आणि स्टंपच्या अगदी बाजूने गेलाय. पंचांचं निरीक्षण चांगलं. रोहित शिनारे मेन अंपायर आहेत, रोशन दुर्गे स्क्वेअर लेग, जितेश दुर्गे स्क्वेअर लेग अंपायर आहेत. जितेशचंही कौतुक आहे आणि रोहित शिनारेचं देखील कौतुक आहे. गोलंदाज केपी, शॉट आहे कुणालचा, खेळाडू आले डाऊन दी बॉल, केपी त्या ठिकाणी आणि पकडली आहे कॅच. विकेट गोज डाऊन, कुणाल इथून बाद. धक्का पहिला जय मानाई मानगाव टीमला. धावसंख्या स्कोअरबोर्ड ती चांगली आहे पण एक मोठी विकेट आली कुणालच्या स्वरूपात. हिटमॅन कुणाल इथून झालाय जय मानाई मानगाव टीमचा बाद. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये सुधीर, खरं तर धीर धरवत नव्हता सुधीरला आणि विकेट आली कुणालची आणि लगेच मैदानावरती तो उतरला. धावसंख्या पहिल्या ओव्हरमध्ये 19, या ओव्हरमध्ये आली ती मात्र 5, म्हणजे 24 धावा फलकावरती 3 चेंडूच्या समाप्तीनंतर. केपीचे 3 बॉल खरं तर 2 बॉल भारी होते. एक बॉल स्टंपच्या बाजूने गेला आणि त्यानंतर लगेच कुणालची विकेट आपल्या खात्यामध्ये आणली आणि या 24 धावसंख्येमध्ये एकट्या कुणालच्या धावा आहेत त्या मात्र 19 धावा एकट्या कुणालने केला. जबरदस्त सुरुवात जय मानाई मानगाव टीमला करून दिली कुणालने आणि त्यानंतर सुधीर हा नवीन वनडाऊनच्या भूमिका इनॅट नंबर 3 वरती जय मानाई मानगाव टीमचा खेळाडू उतरला. केपीची बॉडी लँग्वेज चांगली आहे, ॲक्टिव्हनेस आहे म्हणून त्याने सहजपणे कॅच पकडली. चौथा बॉल, चांगला शॉट आहे सुधीरचा, गॅपमध्ये ढकलण्याचा प्रयत्न. राजमुद्रा खरवईने आता फिल्डिंगमध्ये चुका सुधारल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये थोडा मिस्टेक झाल्या पण त्यानंतर केपीची कॅच आणि आता झालेली फिल्डिंग बघता राजमुद्रा खरवईने देखील आता मनामध्ये एक निर्धार केला असावा की विपक्षी टीमला देखील आम्ही आमचा चांगला खेळ दाखवू. धावसंख्या 1 ने वाढली आहे 25 पर्यंत. बॉल मात्र केपीचा 5वा. मागे टाकलाय चेंडू, फिरवलाय फक्त दिशा, खेळाडू तैनात आहे. एका रनने धावसंख्या पुढे गेली 26 पर्यंत. खरं तर हा चेंडू केपीचा फुलटॉस होता पण थोडा खाली होता, कमरेच्या खाली राहिला. दिशा दिली पण खेळाडू तैनात होता म्हणून फक्त मिळाली सिंगल. धावसंख्या 26. गोलंदाजी केपी कडून 5 बॉल इथून कंप्लीट झाले. लास्ट बॉल सुधीर स्ट्राईक वरती आहे. रिव्हर्स खेळत होता सुधीर आणि सर्कलच्या आतमध्ये चेंडू. विकेट डायरेक्ट हिट. कॅप्टन आकाश इथून बाद. कॅप्टन आकाशची विकेट आली, गरज नव्हती या धावेची. 27 धावसंख्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर जय मानाई मानगाव टीमची. 1 धाव इथून मिळाली आणि दुसऱ्या धावेसाठी कॅप्टन आकाश इथून बाद झाला. 27 धावा. खरं तर आकाशला समजायला पाहिजे होतं की आपल्या साथीला ज्याला धीर धरवत नाही असा सुधीर आहे, त्यामुळे दुसऱ्या धावेसाठी विनाकारण विकेट आली ती आकाशची. चेंडू हातात होता, 1 रन आले होते आणि स्कोरबोर्ड चांगला होता जय मानाई मानगावचा. त्यामुळे विकेट जर गेल्या तर कदाचित स्कोरबोर्डवरती त्याचा परिणाम किंवा त्याचा इफेक्ट होऊ शकतो. त्यानंतर लगेचच मैदानावरती भास्कर उतरलाय, नवीन फलंदाज भास्कर. भास्करची शरीर यष्टी बॉडी खूप चांगली आहे, फक्त त्याच्या हाईट फॅक्टरने आणि बॉडीने जय मानाई मानगाव टीमला बॅटिंगमध्ये तो किती धावा करेल हे बघायचंय. राजमुद्रा खरवईकडून मात्र पहिला अंकुर आला, अंकुर नंतर बॉलर आला केपी आणि केपी नंतर जीवन आलाय. खरं तर राजमुद्रा खरवईने मागच्या ओव्हरमध्ये केपीने जे 4 बॉल टाकले, मागच्या 4 बॉलमध्ये फक्त 3 धावा दिल्या केपीने आणि तिथे थोडं कमबॅक राहिलंय राजमुद्रा खरवईचं. 2 ओव्हरमध्ये 27 आहेत. फाईट करण्यासाठी आता नवीन फलंदाज भास्कर ऑन स्ट्राईक. समोर येतो मात्र जीवन, राजमुद्रा खरवईचा हा तिसरा गोलंदाज. पहिलाच बॉल दांडी गोल. भास्कर इथून क्लीन बोल्ड होत झाला इथून बाद. चुकी केली सुधीरने
कॅप्टन आकाश चांगला सेट झाला होता. त्यानंतर आकाशला रनआउटने बाद केला आणि भास्कर देखील स्वस्तात परतला. जसा गेला तसा आला आणि नवीन फलंदाज अजय खेळपट्टीवरती उतरतोय. एक विकेट आली चुकीमुळे, त्यामुळे दुसरी विकेट देखील लगेच आली आणि भास्कर खरं तर सर्वात आधी पोहोचलेला हा खेळाडू होता भास्कर. असं वाटलं की आपल्या बॅटने काहीतरी धुमाकूळ घालेल, पण शून्यावरती भास्कर इथून बाद झाला. जय माने मानगाव टीमला तिसरा धक्का मिळालाय. सुरुवात केली होती कुणालने 19 धावांनी, त्यानंतर कॅप्टन आकाश बाद झाला. भास्करची विकेट आली आणि 3 विकेट राजमुद्रा खरवईने आता फाईट बॅक दिलाय तो जय माने मानगावला. 7 बॉलमध्ये 24 धावा होत्या आणि मागचे 6 चेंडू आणि धावा आल्यात फक्त आणि फक्त 3 धावा. आणि नवीन बॅट्समन अजय गेलाय आणि समोर येतो मात्र जीवन. राजमुद्रा खरवई यॉर्कर स्पॉटवरती चेंडू टाकण्याचा अटेम्प्ट सातत्याने जीवन करतात आणि पहिला चेंडू देखील खोलात होता आणि क्लीन बोल्ड केलं फलंदाज भास्करला. अजय फिल्डिंग पाहणी कंप्लीट करतोय आणि आपल्या फलंदाजी स्टान्सवरती उभा आहे. मिडल स्टंपवरती अजय उभा आहे परफेक्ट शॉट खेळण्यासाठी आणि समोर जीवन. ओव्हर नंबर 3 प्रगतीपथावर असताना बॉल नंबर 2. जोरदार अपील होती, जोरदार अपील. कुठल्याही टीमसाठी रिव्ह्यू नाहीये, कुठल्याही टीमसाठी रिव्ह्यू नाहीये. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल. 2 बॉल इथून समाप्त झाले जीवनचे. धावा फलकावरती 27. जय मानाई मानगाव टीमला आता रोखलंय ते राजमुद्रा खरवईने. मागील चेंडू संपलेत. 7 बॉलमध्ये मागील धावा आल्यात फक्त 3. जय मानाई मानगाव टीमला चांगल्या सुरुवातीनंतर अडचणींचा सामना आता करावा लागतो राजमुद्रा खरवईकडून. तिसरा बॉल अजयच्या बॅटमधून. खेळाडू आहेत, बॉल अडवलाय केपीने, कव्हर केलंय. चांगली फिल्डिंग केपी कडून. एकच रन. धावसंख्या 3 बॉलच्या समाप्तीनंतर 28. डगआउटमध्ये सुरुवातीला जे आनंदाचं वातावरण होतं लगेच त्याचं परावर्तन शांततेत झालंय, कारण सातत्याने चेंडू आता डॉट आलेत. राजमुद्रा खरवईने आपल्या फिल्डिंगने आणि आपल्या बॉलिंगने जे मानाई मानगाव संघाला रोखलंय. 8 बॉलमध्ये आलेत मागच्या फक्त धावा 4. टोटल आहे मानाई मानगाव टीमचे 28. 3 बॉल संपले जीवनचे. चौथ्या बॉलसाठी ओव्हर द विकेटने मार्गस्थ. चौथा बॉल खोलात टाकला होता, समोर केलाय. लॉंगऑफचा खेळाडू आलाय, बॉल पर्यंत पोहोचलाय. एका रनने धावासंख्या पोहोचते 29. भरपूर चांगली सुरुवात झाल्याने मध्यंतरी धावा आल्या नाहीत, तर मात्र थोडासा कॉन्फिडन्स मध्ये त्याचा परिणाम होतो आणि अजयला इथून एखादा शॉट सीमापार खेळावा लागेल. पूर्णपणे आता निर्माण झालेलं दडपण आणि राजमुद्रा खरवई टीमकडे मिळालेला मोमेंटम त्याला ब्रेक करावा लागेल. 4 बॉल धावा आहेत मात्र 29. जीवनचा चेंडू, बॅटची कडा, विकेट किपरने बॉल लेफ्ट केलाय, त्यामुळे 1 रन मिळाली, ती मात्र जय मानाई मानगावला. धावसंख्या 30. 5 चेंडू संपले जीवनचे. काय स्पेल राहिलाय. 5 बॉलमध्ये अवघ्या 3 सिंगल त्याने खर्च केल्यात आणि 30 धावा फलकावरती. राजेंद्र अजूनही बॅटिंग पोझिशनमध्ये तयार आहेत, तर राजेंद्र यानंतर बॅटिंग करतील, पण ह्या ओव्हरमध्ये राजेंद्रने चान्स घ्यायला हवी होती, कारण हे मैदान सहज षटकार जर बॅटवरती आला तर सहजपणे षटकार जाणारे संजय दादा तांबोली क्रीडांगण कोळिवलीचं मैदान. खरवईकडून लास्ट बॉल पुढे आला होता सुधीर आणि ओव्हर नंबर 3 ने 10च्या सरासरीने धावा झाल्या, त्या मात्र 30. सुधीरने आपली विकेट गमावली आणि 10च्या सरासरीने 30 धावा जय मानाई मानगाव संघाच्या. आणि यानंतर मैदानावरती उतरतो तो राजेंद्र. आदरणीय नेरळ गावचे दत्ताशेठ चंचे या ठिकाणी उपस्थित झाले, तर मी विनंती करतो दत्ता चंचे साहेबांना की आपण मैदानावरती आलात साहेब, आपण या स्पर्धेमध्ये आपलं स्वागत आहे, आपण स्टेजवरती येऊन सन्मानाने आसनस्थ व्हावं. कारण दत्ता चंचे साहेब मध्ये नेरळचे नावाजलेले खेळाडू, माजी क्रिकेटर राहिलेत आणि दिग्गज खेळाडूला आणि प्रतिष्ठित व्यक्तिमत्व दत्ता चंचे साहेबांना विनंती करेल की आपण मंचावरती येऊन आसनस्थ व्हावं. आपलं नेवाळीकरांच्या वतीने जय गावदेव क्रिकेट संघ नेवाळीच्या वतीने हार्दिक स्वागत. नवीन फलंदाज राजेंद्र उतरलाय. 3 नंबरची जर्सी राजेंद्र आणि त्याच्या बॅटिंगमधून कशिळचं मैदान गाजवणारा हा खेळाडू. एक सामन्यामध्ये सामनावीर राहिला होता राजेंद्र आणि आता त्याच्याच बॅटिंगवरती जय मानाई मानगाव संघाच्या 30 धावसंख्येला किमान 45 ते 50 पर्यंत घेऊन जाण्यासाठी अजय आणि राजेंद्रवरती जबाबदारी. केपी नंतर जीवन आणि जीवन नंतर गौरव आलाय राजमुद्रा खरवईचा. पहिला बॉल खोलात टाकलाय, यष्टी उद्ध्वस्त केली. विकेट नंबर इथून जय मानाई मानगाव संघाचा फलंदाज नंबर 5. अर्धा संघ इथे तंबूत गारज झाला. धावा येते मात्र 30.
आणि विनायक नवीन फलंदाज उतरतोय आणि आदरणीय दत्ता चंचे साहेबांचं जय गावदेव चषक नेवाली या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. आणि विनंती करेल दत्ता चंचे साहेबांना की आपण मानाने आणि सन्मानाने आदरपूर्वक या मंचावरती येऊन आसनस्थ व्हावं, कारण क्रिकेट म्हटलं की नेरळचं क्रिकेट फार प्रगतशील क्रिकेट आहे आणि त्या प्रगतशील क्रिकेटचे नेरळ गावाचे माजी क्रिकेटर दत्ता चंचे साहेब यांचं स्वागत जय गावदेव क्रिकेट संघ नेवाळी यांच्या वतीने जय गावदेव चषक 2024 मध्ये मनपूर्वक स्वागत साहेब. विनायक नवीन फलंदाज उतरला. जय मानाई मानगाव संघाला खरं तर त्यांच्या फलंदाजीचा जो स्पीड होता ना, कुणालच्या विकेट नंतर अक्षरशः धावा थांबल्यात, कारण अवघ्या 30 धावा आहेत आणि पहिल्या चेंडूवरती देखील गौरवने विकेट घेतली. 7 बॉलमध्ये 24 होत्या आणि 19 चेंडूमध्ये 30 आहेत, म्हणजे मागच्या 12 चेंडूमध्ये फक्त 6 धावा आल्यात. हे स्टॅट आहे, हे स्टॅटिस्टिक आहे या टीमचं आणि त्या स्टॅटिस्टिकला भरपूर पुढे घेऊन जायचं आहे पुढच्या 5 बॉलमध्ये. कट करण्याचा प्रयत्न होता विकेट किपरच्या हातात चेंडू. गौरवचा हा बॉल देखील इथून डॉट. विनायक राजेंद्रला मागे ठेवण्याचं प्लॅनिंग थोडं फसलं जय मानाई मानगावचं, कारण तिसऱ्या ओव्हरमध्ये ती चान्स घ्यायला हवी होती. थोडा सेट झाला असा राजेंद्र, पण आता शेवटचे 4 बॉल आहेत, धावा आहेत पहिल्या बॅटिंगमध्ये फक्त 30. राजमुद्रा खरवई भरपूर दूरवरून हा संघ आलाय. दत्ता चंचे साहेब आवर्जून या स्पर्धेला साहेबांची दरवर्षी भेट असते. सलग 4थं पर्व आहे आणि 4थ्या पर्वामध्ये देखील साहेबांचं स्वागत. बॅटची कडा मागे खेळाडू आहे, चेंडू कव्हर केला आणि एका सिंगलने धावा संख्या 31. 3 बॉलचा खेळ अजून बाकी आहे. 3 चेंडू संपले की आपण या ठिकाणी पाहुण्यांचं स्वागत या ठिकाणी करणार आहोत. 3 बॉल 31 धावा. अक्षरशः थांबवलं ते मात्र जय मानाई मानगावला. 3 बॉल आणि 31 धावा. चला व्हॉलेंटियर आपापल्या जागेवरती थांबा. आपण फटका चांगला राजेंद्रच्या बॅट मधून पॉवरफुल आहे, पण त्या ठिकाणी कॅच ड्रॉप. आणि विकेट. 1 रन आणि फलंदाज होईल इथून बाद विनायक. 6वा फलंदाज बाद झाला जय मानाई मानगावचा. धावा आहेत त्या मात्र 4 बॉलच्या समाप्तीनंतर 32. जयवंत धुळे दादा या ठिकाणी उपस्थित झालेत. काल दिवसभर ज्यांनी आम्हाला चांगलं सहकार्य करत पंचांची भूमिका सांभाळली ते चोरावळे गावाचे आदरणीय जयवंत धुळे दादांचं आज फायनल डे मध्ये जय गावदेव नेवाळी टीम कडून हार्दिक हार्दिक स्वागत. जयवंत दादा आपण या ठिकाणी यावं, आपलं मनपूर्वक स्वागत. काय बॉलिंग राहिली राजमुद्रा खरवईची. सुरुवातीला जय मानाई मानगावचा अटॅक इतका भारी होता की अक्षरशः प्रेशर मध्ये होता राजमुद्रा खरवई. धावसंख्या 32. वाईट चेंडू इथून टाकलाय तो मात्र गौरवने. धावसंख्या 33. 4 बॉल संपलेत आणि धावा आहेत ते मात्र 33. 2 चेंडूंचा खेळ फक्त बाकी आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 19 होत्या, 7 चेंडूमध्ये 24 होत्या आणि त्यानंतर फक्त 33 धावा आतापर्यंत धावा फलकावरती. गोलंदाज गौरव. राजेंद्रसाठी हा चेंडू बाहेर टाकला, रेंज पासून दूर ठेवलाय आणि चेंडू संपलाय तो मात्र 5वा. 1 फक्त चेंडू बाकी आहे. जय मानाई मानगाव संघ 33 धावा आणि अंतिम बॉलची फेक होईल राजमुद्रा खरवई कडून. कमबॅक असावं तर असं, कारण मागील फक्त 9 धावा त्यांनी खर्च केला. फटका भारी आहे राजेंद्रचा, शॉट भारी आणि धावा मिळतील इथून 6. 6 ने इनिंग कंप्लीट केली राजेंद्रने. रन्स आल्या 39 आणि टार्गेट सेट झालंय राजमुद्रा खरवई समोर 40 रन्स. या ठिकाणी जयवंत धुळे दादा उपस्थित झाले. तर आता आपण दत्ता चंचे साहेबांचं स्वागत अर्जुन तांबोली बाबांच्या हस्ते या ठिकाणी करणार आहोत. मी विनंती करेल दत्ता चंचे साहेबांना की आपण स्वागत कक्षामध्ये, आणि कॅमेरामॅन रिक्वेस्ट टू यू प्लीज मूव्ह युअर कॅमेरा टुवर्ड्स द स्टेज. स्टेजकडे कॅमेरा आपण फिरवा कॅमेरामॅन. कॅमेरामॅन आर्यन. दत्ता चंचे साहेबांचा सन्मान या ठिकाणी आपण करतोय. अर्जुन तांबोली बाबांच्या शुभ असे हा सन्मान. मनापासून धन्यवाद दत्ता चंचे साहेब. सलग 4 वर्ष आणि 4ही पर्वामध्ये आपण या स्पर्धेला भेट दिलीत, बहुमूल्य सहकार्य केलं, त्याबद्दल दत्ता चंचे साहेबांचे मनापासून आभार.
4 ओव्हरमध्ये 40चं टार्गेट आलंय. राजमुद्रा खरवई बॉलिंग इतकी भारी राहिली मागच्या 17 बॉलमध्ये. 17 बॉलमध्ये अवघ्या धावा दिल्या त्या 15. टेस्ट क्रिकेटप्रमाणे समोरच्या टीमला बॅटिंग करायला भाग पडलं ते राजमुद्रा खरवईने. आणि 40चं टार्गेट घेऊन आता सलामीची जोडी इथून सेट होईल. केपीने जी बॉलिंग केली ना त्यानंतर सामना थोडा टर्न झाला. त्यानंतर गौरवने देखील चांगला स्पेल टाकला. जीवनने देखील चांगली बॉलिंग केली. महाग ठरला तो मात्र अंकुर, कारण अंकुर फुटेल तोपर्यंत झाड वाढू देत नव्हतं जय मानाई मानगाव. त्यानंतर जो कमबॅक राहिला आणि त्यानंतर 12th मॅनला इतक्या ओझं राजमुद्रा खरवईने दिलंय. 5 बॅट तो एकटा सांभाळतोय, बॅगमध्ये मोबाईल सांभाळतोय. आणि फिल्डिंगसाठी चला फलंदाज तयार व्हा, आपण ऊन भरपूर आहे. फिल्डिंग सेट झालेली आहे जय मानाई मानगाव टीम. आणि यानंतर मात्र पिंपलोली संघाचा सामना जिंकणाऱ्या संघासोबत होईल. पिंपलोली संघाने पहिला सामना 10 चेंडूमध्ये जिंकला. 10 बॉलमध्ये 31 धावा त्यांनी चेस केल्या. आणि आता जयवंत धुळे दादा या ठिकाणी उपस्थित झालेत. काल जयवंत धुळे दादांची अंपायरिंग आम्ही पाहिली. दिवसभर ऊन सोसत होते, आजही तयार आहेत, तयारीनिशी आलेत म्हणायला हरकत नाही. खरं तर रंगाने भरपूर गोरे आहेत. ऑस्ट्रेलिया किंवा न्यूझीलंडचे अंपायर असावेत असा आम्हाला भास होतो जेव्हा ते मैदानावरती जातात. पण मैदानावरती गेल्यानंतर ऊन त्यांच्या शरीराला स्पर्शही करत नाही. थोडाही रंग त्यांचा बदलताना तुम्हाला दिसणार नाही. धावसंख्या 4 ओव्हरमध्ये करायची आहे 40. खरं तर थंडीचा महिना आहे, फेब्रुवारीचा महिना, पण थंडी आता हळूहळू कमी होत चाललेली आहे. चला पाण्याच्या बॉटल भरून ठेवा. 2 ओव्हर नंतर खेळाडूंना पाणी पुरवायचं आहे आपल्याला. पाणी पाणी म्हणजे जीवन आहे. आणि जीवन राजमुद्रा खरवाईचा बॅटिंगसाठी उतरलाय आणि त्यांच्या साथीला आहे तो केपी. दुसऱ्या बाजूने जय मानाई मानगाव टीम कडून पहिला बॉलर अजय. अजय बॉलिंग मार्कवरती सज्ज आहे. जय मानाई मानगाव संघ इथून 40 धावा डिफेन्स करेल काय बघायचं आहे. आणि जो संघ जिंकेल तो मात्र श्री गणेश पिंपलोली टीमच्या समोर सेकंड राऊंडची मॅच खेळेल. बिग फाईट मॅच सुरू झाली आहे. 40चं टार्गेट. पहिलाच बॉल जीवनचा फटका समोर लॉंग ऑफ मध्ये खेळाडू. एका रनने इथून अकाउंट ओपनिंग होईल आणि 40 करायचं. 10-10ची सरासरी आहे. राजमुद्रा खरवईने मागच्या 17 बॉलमध्ये ज्या 15 धावा खर्च केला तिथे थोडं टार्गेट कमी राहिलं राजमुद्रा खरवईसाठी. आणि एका बॉलने धाव दिली अजयने एक. फुल टॉस आहे. केपीचा शॉट हवेत आहे, भरपूर उंच आणि तितकाच लांब देखील. टोकला केपीने सिक्सर. कॉन्फिडेन्शियल बॅटिंग करतो केपी. केपीने जी कॅच पकडली ना बॉलिंग करत असताना ती कॅच मध्ये कुणालची, तिथे सामना खरं तर केपीने आपल्या बाजूने खेचला. आणि केपीचा हा शॉट धावा देऊन जाईल 6. 2 बॉलमध्ये धावसंख्या मात्र 7. या मैदानावरती 4-4 ओव्हरमध्ये 92 धावा सुद्धा झालेले आहेत. पण विकेट थोडी स्लो आहे या स्पर्धेसाठी, त्यामुळे सहसा चेस करणं तितकंसं सोपं नाही आहे. गोलंदाज तयार. केपीचा हा शॉट बॅटची कडा आणि विकेट यष्टावरती चेंडू आला. फलंदाज होईल इथून बाद. पहिली विकेट राजमुद्रा खरवईची आणि संघ जिंकला तर पिंपलोली टीमच्या विरोधात त्यानंतरची मॅच खेळेल. दीनानाथ पाटील, सुमित वसावा, गणेश पेमारे, कॅप्टन सूरज, भारत यांचा पिंपलोली संघ यानंतर इन ॲक्शन विनिंग टीमच्या सोबत. धावसंख्या 3 बॉलमध्ये 7. केपीचा खरं तर हा चेंडू बॅटला स्पर्श झाला आणि यष्ट्यांवरती आला. असाच विराट कोहली बाद झाला होता वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये. फार दुःख झालं होतं ऑस्ट्रेलियाच्या विरोधात. त्यानंतर अशा स्लो गेम पॉलिसीने भारतीय संघ वर्ल्ड कपची फायनल हरला. नवीन फलंदाज अंकुर ज्याने 19 धावा पहिल्या ओव्हरमध्ये खर्च केल्यात राजमुद्रा खरवईसाठी. आता त्या धावा वसूल करायच्यात अंकुरला, कारण लक्ष 40 आहे आणि करायच्यात अजून जिंकण्यासाठी 33 धावा येणाऱ्या 21 चेंडूमध्ये. सामना सोपा आहे, धावा फक्त 12 जास्त आहे चेंडूपेक्षा. जय मानाई मानगाव संघाला सामना जिंकायचा आहे तर पहिले 4 फलंदाज राजमुद्रा खरवईचे त्यांना बाद करावे लागतील. पहिले 4 फलंदाज राहिले तर सामना ते जिंकून घेऊन जातील अशी बॅटिंग आहे राजमुद्रा खरवईची. केपी बाद झालाय. जीवनच्या साथीला अंकुर उतरला आणि सामना करतो अजय या बॉलरचा. अजयचा चेंडू बॅट ग्राउंड होईल तोपर्यंत चेंडू निघून गेला. डॉट बॉल आला. 4 बॉल धावा मात्र 7. पहिली सिंगल षटकार विकेट आली आणि त्यानंतरचा डॉट बॉल. 4 बॉलमध्ये धावा 7. राजमुद्रा खरवई पहिल्यांदा फर्स्ट टाइम
कोहलीच्या मैदानावरती आलाय. पाचवा बॉल पॉवरफुल स्ट्रोक आहे आणि तिथे विकेट चटका देखील तितकाच मोठा आहे फलंदाज अंकुरच्या स्वरूपात. पहिला केपी त्यानंतर अंकुर 2 विकेट. 5 बॉल धावा 7. नवीन फलंदाज राजमुद्रा खरवईचा नवीन फलंदाज तुषार अर्थात टीमचा लाडका भाऊ मैदानाच्या आतमध्ये उतरतोय. धावा संख्या फक्त आणि फक्त 7. जय मानाई मानगाव टीमच्या अजय या बॉलर्सने 3ही चेंडू डॉट काढत 2 विकेट त्याही महत्वाच्या विकेट त्यांनी कमावल्यात. पाच बॉल फक्त 7 धावा. आज हवा मात्र चांगली आहे त्यामुळे खेळाडूंना तितकंसं ऊन जाणवणार नाही. आणि जय गावदेव क्रिकेट संघ नेवालीचं भव्य दिव्य आयोजन. मॅन ऑफ द सिरीज साठी तुम्हाला कूलर या स्पर्धेमध्ये देण्यात येईल. बेस्ट बॅटर साठी 4000 रुपये किमतीची बॅट तुम्हाला देण्यात येईल आणि बेस्ट बॉलर साठी स्पोर्ट्स शूज आणि आकर्षक सर्वच्या सर्व ट्रॉफीज या स्पर्धेमध्ये सर्वांचं लक्ष वेधून मन जिंकून घेणाऱ्या या ट्रॉफीज. चांगला चेंडू अजयचा. एका धावेचा कॉल आहे. थोडी खराब फिल्डिंग झाली आणि त्याचा फायदा राजमुद्रा खरवईने. रन इथून कंप्लीट केली ती मात्र 1 ओव्हर इथून संपली आहे ती पहिली. धावा झाल्यात राजमुद्रा खरवईच्या 8 आणि येणाऱ्या 18 चेंडूमध्ये धावा पाहिजेत 32. 18 बॉल आणि 32 धावांची गरज. चला विदाउट लॉस ऑफ टाइम जय मानाई मानगाव आपण लगेच फिल्डिंग सेट करून घ्या कारण 15 मिनिटात जर आपली इनिंग कंप्लीट इनिंगचे 3 ओव्हर झाले नाहीत मग एक खेळाडू तुम्हाला सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. आज फायनल डे आणि 9 मॅचेस आहेत त्यामुळे आपल्यासाठी या कडक सूचना आहेत कारण फायनलच्या दिवशी 9 मॅच आहेत त्याही महत्त्वाच्या मॅचेस असतात. सेमीफायनल फायनल क्वालिफाय आणि वाजलं दुपारचे 12 म्हणजे 12 वाजलेत आणि अजून इथून मॅच कव्हर करायचे आपल्याला 7 आणि बक्षीस समारंभ देखील करायचा म्हणजे 8 मॅचचा टायमिंग 12 नंतर 6 पर्यंत करायचा आहे. जय गावदेव नेवाळीचे सर्व कमिटी मेंबर्स 4 दिवस सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत या मैदानावरती स्पर्धा कव्हर करतात. नरेश दुर्गे, प्रमोद भागीत, प्रेम दुर्गे, सागर दुर्गे आणि बरेच अन्य त्यांचे सहकारी. नावं घ्यायला गेलं तर फार मोठी लिस्ट आहे. रोहित शिनारे, मयूर दुर्गे, जितेश दुर्गे, विशाल दुर्गे, रोशन दुर्गे, गणेश दुर्गे, विवेक दुर्गे, विनोद दुर्गे, सुशांत भागीत, जय दुर्गे, लोमेश दुर्गे, विकी शिनारे, महेश भागीत, लोकेश दुर्गे, दशरथ दुर्गे, समाधान शिनारे, सुनील टोमरे, चिंतामणी दुर्गे, उत्तम दुर्गे, दीपक दुर्गे आणि इथून मॅचचा दुसऱ्या ओव्हरचा खेळ झालाय सुरू. 1 रन आली. शॉट सिलेक्शन थोडं चुकीचं होतं आणि थोडा नाराज होता फलंदाज स्वतःच्या शॉट सिलेक्शनवरती. गोलंदाजीसाठी आलाय तो मात्र जय मानाई मानगाव संघाचा हा ओव्हर नंबर 2 मध्ये बबलू बॉलिंग मार्कवरती आलाय. दीपक अर्थात बबलू या नावाने तो प्रसिद्ध आहे. टोपण नाव ही खेळाडूंची ओळख असते आणि दीपक बॉलिंग मार्कवरती आला आणि 31 धावा 17 बॉलमध्ये त्यांना वाचवायच्या आहेत. राजमुद्रा खरवई या संघाला इथून जिंकायचं आहे तर जीवनला एका बाजूने फटके खेळावे लागणार आहेत. समोरच्या गोलंदाजावरती जीवनचा शॉट कव्हरला भेदत चेंडू सीमा पार. कडक शॉट होता जीवनचा. धावा मिती 4 चौकार. धावा संख्या पोहोचली आतापर्यंत धावा संख्या 13. करायच्या धावा अजूनही जिंकण्यासाठी 27. 16 चेंडू आणि 27 धावांची गरज आहे राजमुद्रा खरवईला. फर्स्ट टाइम या मैदानावरती हा संघ पोहोचलाय आणि फर्स्ट मॅच जिंकण्याचं स्वप्न घेऊन आलाय. आणि समोर येतो मात्र दीपक मानाई मानगावकडून. शॉट इथून फसला होता पण कॅच इथून ड्रॉप झाली. कॅच कॅरी करता आली नाही. मागे सहज कॅच होती. 1 रन मिळाली. कॅच विन द मॅच. सोडली कॅच आणि जीवनची विकेट. राजमुद्रा खरवईचा जीवन या सामन्याला शेवटपर्यंत घेऊन जाऊ शकतो असा फलंदाज आहे त्यामुळे त्याची कॅच सोडल्यानंतरची चुकी जय मानाई मानगाव संघाला येणाऱ्या काही चेंडूमध्ये महागात पडेल का की नाही हे आपल्याला दिसेलच. आणि एका रनने धावसंख्या धावा फलकावरती आली ती मात्र 14. 3 बॉल 14 धावा. गॅप दिलाय आणि गॅप मध्ये चेंडू ढकलला देखील पण फिल्डर आहे त्या ठिकाणी. 1च रन. भाऊ खरं तर मनामध्ये फार विचार करतोय. शॉट त्याचे दोन्ही चुकीचे ठरलेत. दोन्ही चेंडूवरती सिंगल आली आहे तुषारच्या बॅटमधून. धावा पोचल्यात तर आतापर्यंत धावा फलकावरती 15. जिंकण्यासाठी पाहिजे धावा अजूनही 14 चेंडूमध्ये 25. चला राजमुद्रा खरवईचे खेळाडू साऊंडच्या बाजूला राहू नका. वायर झटका लागू शकतो.
विशाल आपण आतमध्ये बसा, ऊन भरपूर आहे. फटका चांगला आहे जीवनच्या बॅटमधून, पण तिथे देखील फक्त चुकीची फिल्डिंग झाली, मिसफिल्ड झाली सुधीर कडून आणि एका रनने धावा मात्र धावा फलकावरती आहेत, ते मात्र 16. नाराजी आहे खरं तर डगआउट मध्ये, कारण चांगल्या चेंडू मिस केले ते तुषारने आणि भाऊ कडून अशी बॅटिंग होणं हे अपेक्षित नाहीये टीमला. 16 धावा झाल्यात आणि एक बॉल. आता गोलंदाज दीपक सया ओव्हर नंबर 2 मधला. शांत बॅटिंग सुरू आहे. समोर येतो मात्र तुषार आणि भाऊच्या बॅटमधून भाऊने दिलाय शॉट आणि दिलाय धक्का. भाऊचा धक्का आला तर राजमुद्रा खरवईसाठी. राजेंद्रने कॅच कॅरी केली आणि फलंदाज तुषार अर्थात भाऊ इथून बाद. गेला पाण्याच्या बॉटल गेलेल्या आहेत आयोजकांच्या वतीनेच, कमिटी मेंबर्स पैकी एक गेलेला आहे आणि धावा झाल्या 2 ओव्हरमध्ये 16. 12 चेंडूमध्ये धावा पाहिजेत राजमुद्रा खरवईला 24. 2 ओव्हर आणि 24 धावांची गरज आहे. साहिलला नवीन फलंदाज. तुषारचा हा शॉट चांगला होता, राजेंद्रची हाईट असल्या कारणाने कॅच त्यांनी सहज पकडली आणि 12 चेंडूमध्ये गरज आहे ती 24 धावांची. मंचावरती आपण पाहतोय पाहुणे मंचावरती उपस्थित आहेत. सन्माननीय नेरळ गावचे माजी क्रिकेटर आणि प्रतिष्ठित नागरिक दत्ता चंचसाहेब मंचावरती उपस्थित आहेत. कोळवली गावाचे सन्माननीय आदरणीय अर्जुन तांबोली बाबा या मंचावरती उपस्थित आहेत. त्याचबरोबर चोरावळे गावचे आदरणीय जयवंत धुळे दादा या मंचावरती उपस्थित आहेत. आंबोट गावचे सचिन मसने दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. सचिन दादा मंचावरती बसून या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेत आहेत आणि गरज आहे 12 चेंडूमध्ये 24 धावसंख्येची. राजमुद्रा खरवईचा जीवन आता टीमला जे टार्गेट आहे 12-24 तिथपर्यंत घेऊन जाऊ शकतो. फक्त जीवनची बॅट आता टीमला विजय मिळवून देऊ शकते आणि तोच जीवन आता स्ट्रायकर एंडलाय. नवीन फलंदाज साहिल उतरलाय, पण बॉलिंगसाठी जय माने मानगाव टीम कडून आलाय कुणाल, त्याने 19 धावा केले होते, तो कुणाल बॉलिंग वरती आलाय. जय गावदेव नेवाळी टीमचे व्हॉलेंटियर चांगली कामगिरी करतायत. खरं तर 4 दिवस कमिटी मेंबरच्या जेवणाची व्यवस्था कुमार धुळे यांनी 4 दिवस कमिटी मेंबरच्या जेवणाची व्यवस्था केली, त्यांचं मनापासून आभार. त्याचबरोबर हे क्रीडांगण ज्यांनी आम्हाला उपलब्ध करून दिलं ते संजय दादा तांबोली, कार्यसम्राट सरपंच वाकस ग्रामपंचायत आणि ग्रामस्थ मंडळ कोयवली यांचं देखील मनापासून आभार. चेंडू या स्पर्धेसाठी पुरवले ते आतिश भोईर यांचं मनापासून आभार. जाऊया कुणालची ओव्हर सुरू झाली 12-24. पहिला शॉट जीवनचा, गलीमधून चेंडू काढलाय, बॉल अडेल की नाही, बाउंड्री लाईनच्या पार पोहोचलाय चौकार. हातात होता चेंडू, खरं तर खेळाडूच्या शरीराला स्पर्श करून चेंडू पुढे गेला. आता 11 बॉल आणि 20 धावांची गरज आहे. सामना आता मानाई मानगाव विरुद्ध खरवई, पण एकटा लढतोय तो जीवन, 1 मॅन आर्मी सारखा लढतोय. 11 बॉल 20 ची गरज आहे. भरपूर अपेक्षा आहेत, एक्सपेक्ट करतोय राजमुद्रा खरवई संघ जीवन कडून. कुणालचा चेंडू, जीवनचा फटका ऑन साइडला, खेळाडू दूर आहेत. राजेंद्र भरदा वेगाने धावले, बॉल पर्यंत पोहोचलाय राजेंद्र. फिल्डिंग मध्ये स्किल बघा, राजेंद्र मागे थांबला नाही, चेंडूची वाट त्याने बघितली नाही, तर चेंडू पर्यंत तो पोहोचला आणि एका रनने स्ट्राइक रोटेट झाले आणि न्यू बॅटर साहिल. 10 बॉल आहेत आणि जिंकण्यासाठी धावा पाहिजे इथून मात्र 19. ज्या धावा गोलंदाज कुणालने केल्या मानाई मानगावसाठी, त्याच धावा राजमुद्रा खरवईला 10 बॉल मध्ये इथून कंप्लीट करायच्या. गोलंदाज तयार, चांगला बॉल कुणाल कडून, डॉट बॉल साहिल कडून. जीवन आता थोडा सल्ला मसलत देतोय, कारण त्याला माहिती आहे की सामन्यामधील एक डॉट बॉल आपलं प्रेशर वाढवणार आहे, कारण 9 चेंडू आणि सामना आहे तो मात्र 19 धावांचा. जीवन आणि साहिल शांत खेळाडू राजमुद्रा खरवईचे, डोक्यावरती बर्फ ठेवून आताच्या दुनियेत जगावं लागतं तसे खेळाडू आहेत. डगआउट मध्ये आपण शांत बसा. 9 बॉल धावा पाहिजे 19. फटका आलाय साहिलचा ऑन साइडला, राजेंद्र बॉल पर्यंत पोहोचलाय. काय रनिंग आहे राजेंद्रची, खरं तर हा अनुभवी खेळाडू आहे जय मानाई मानगावचा. आणि एका रनने आता 8 बॉल आणि धावा पाहिजेत 18. सामना अजूनही दोन्ही बाजूने,
आणि 18 चेंडूमध्ये 3 षटकार आले तर सामना जिंकेल राजमुद्रा खरवई. 8 बॉल आहेत, 18ची गरज आहे आणि जीवनमध्ये ती कॅपॅसिटी आहे. कुणालचा बॉल समोर ठेवलाय कुणालने, बॅट पासून थोडासा दूर होता. जीवनला एक बॉल आता या ओव्हर मधला शिल्लक आहे. गरज आहे 7 बॉल मध्ये 18ची. केटीसी लाईव्ह इव्हेंट वरती ही मॅच तुम्ही लाईव्ह बघू शकता. गोलंदाज तयार. जीवनचा शॉट भरपूर उंच गेलाय, कॅच घेण्यासाठी खेळाडू. कॅच इथून ड्रॉप, कॅच इथून ड्रॉप. एक रन आली आणि धावा इथून ओव्हर कंप्लीट झाली. धावा संख्या राजमुद्रा खरवईची 23 आणि एका ओव्हर मध्ये धावा जिंकण्यासाठी पाहिजे 17 धावांची गरज आहे 6 चेंडू मध्ये. जय मानाई मानगाव टीमने 2 चुका केल्या या ओव्हर मध्ये. एक तर जीवनची कॅच ड्रॉप केली आणि त्यानंतर चौकार देखील खर्च केला. त्यामुळे आता 1 ओव्हर आणि 17ची गरज आहे. चला जास्त वेळ घेऊ नका. पिंपलोलीच्या कॅप्टनला रिक्वेस्ट आहे, सूरज आपण स्टेजच्या दिशेने येऊन थांबा. 12 वाजून 10 मिनिटं झालेली आहेत. त्यामुळे इथून लगेच सेकंड राऊंडच्या सामन्याचा टॉस आपण करणार आहोत. 6 बॉल 17ची गरज आहे. टीम मीटिंग कंप्लीट करा, एका बॉलरचं सिलेक्शन करा आणि बॉलिंगसाठी आपण सुरुवात करा. चला जीवन स्ट्राईक वरती आलाय, शांत आहे जीवन. काहीतरी माइंड आहे आणि माइंड गेमने तो आता 17 धावा करण्यासाठी एफर्ट्स लावतोय. सहा बॉल 17 धावांची गरज. सुधीर आलाय बॉलिंग मार्क वरती. जीवन राजमुद्रा खरवई टीमचा मॅच विनर प्लेयर पुन्हा आपल्या टीम साठी तो मॅच विनिंग परफॉर्मन्स करेल का. पहिलाच बॉल, जीवनचा शॉट ऑफ दी मॅच. स्टँड अँड डिलिव्हर ऑफसाइड रीजन मध्ये स्वीपर मध्ये ठोकलाय जीवनने षटकार. हा कॉन्फिडन्स आहे जीवनचा आणि मैदानाच्या आतमध्ये हाय कॉन्फिडन्सने सुधीर वरती चढवलेला हा षटकार. कॅच ड्रॉप केली जीवनची लास्ट बॉल वरती आणि त्यानंतर तो जीवन आता महाग ठरतोय जय मानाई मानगाव टीमला. 5 चेंडू आणि धावा पाहिजेत कंपल्सरी 11. 5 बॉल 11. या शॉटने मात्र जीवनने मॅच राजमुद्रा खरवई देखील जिंकू शकतो हा विश्वास दिलाय. पण त्या विश्वासाला तोडण्यासाठी गोलंदाज सुधीर जय मानाई मानगाव टीमचा आपल्या टीमला देखील विजय मिळवून देण्यासाठी चांगले चेंडू त्याला टाकावे लागणार आहेत. 5 चेंडू कंपल्सरी 11 पाहिजेत. पुन्हा शॉट जीवनचा करारा जवाब. कॅच ड्रॉप नंतर लगातार ठोकला षटकार नंबर 2. खर तर डगआउट शांत राहिलं म्हणून जीवनची बॅटिंग भारी होतीये. 3 बॉल वरती ज्या चुका मागच्या ओव्हर मध्ये झाल्यात त्या आता माग ठरतायत. कारण 4 चेंडू आणि गरज आहे जिंकण्यासाठी फक्त 5 धावांची. 4 चेंडू आणि कंपल्सरी 5. जीवन हा ऑन साइडच नाही तर ऑफ साइड खेळणारा देखील बॅटर आहे. 4 बॉल 5. हा चेंडू सुधीरचा अपील होती आणि बॉल मात्र डॉट. 3 चेंडू आणि 5 धावसंख्येची गरज आहे. सामना जबरदस्त रंगतदार बनवलाय तो जीवनच्या 2 षटकारांनी. 3 बॉल 5. सुधीरचा हा चेंडू व्हाईट बॉलची फेक, एक्स्ट्राची धाव. 3 मध्ये पाहिजे धावा आता 4. जय मानाई मानगाव टीमचा सुधीर जिंकण्यासाठी 3 बॉल मध्ये कंपल्सरी धावा पाहिजे 4. जीवनचा शॉट, मॅच विनिंग शॉट. सामना जिंकला राजमुद्रा खरवईने आणि जिंकलाय राजमुद्रा खरवई. सामन्याचा हिरो ठरला, प्लेअर ऑफ द मॅच, सामनावीराचा मानकरी ठरलाय राजमुद्रा खरवईचा मॅच जिंकून देणारा जीवन. टाळ होऊन जाऊ द्या जीवनसाठी. 3 षटकारांनी सामना त्याने फिनिश केला आणि मी दत्ता चंचे साहेबांना विनंती करेल की जीवनला आपण प्लेअर ऑफ द मॅच ची ट्रॉफी. क्लासिकल बॅटिंग केली, 3ही शॉट. पहिला षटकार जबरदस्त होता, दुसराही तितकाच भारी आणि तिसरा तर लय भारी. आणि जीवनला आपण प्लेअर ऑफ द मॅच ची ट्रॉफी दत्ता चंचे साहेबांच्या हस्ते देऊया. जीवन या ट्रॉफी कलेक्ट करण्यासाठी आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आणि मानगावचे
कॅप्टन आपण आयोजकांशी संपर्क साधा. जीवन जीवन आपण सामनावीराची ट्रॉफी घेण्यासाठी या. मॅच विनिंग बॅटिंग परफॉर्मन्स राहिलं जीवनचा आणि ठरला या विजयाचा हिरो. प्लेअर ऑफ द मॅचने 31 धावांची मॅच विनिंग खेळी केली. 12 चेंडूमध्ये 31 धावा. कॉंग्रॅच्युलेशन जीवन. चला राजमुद्रा खरवईचे कॅप्टन लगेच टॉससाठी या. राजमुद्रा खरवई टीम कॅप्टन टॉससाठी या आणि